भीमनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या भव्यदिव्य उत्सवाने फेडले डोळ्यांचे पारणे। दक्ष पत्रकार संघातर्फे 135 किलोचा केक कापून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पत्रकार भवनात अभिवादन। आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेत रुग्णांची लूट, धुळ्यातील डॉक्टरांवर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचा संपूर्ण जगभर प्रचंड उत्साहात जल्लोष करण्यात आला। धुळे शहरातही संपूर्ण शहरभर आणि जिल्ह्यात जयंतीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा झाला। यात सर्वात प्रमुख आकर्षण ठरला तो म्हणजे धुळे शहरातील साक्री रोडवरील भीमनगर येथील भीम जयंतीचा भव्य दिव्य असा उत्सव। या उत्सवाने अक्षरशः भीम अनुयायांसह सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फेडले। अवाढव्य डीजेच्या साथीनं विद्युत रोषणाईचा आकर्षक झगमगाट डोळे दिपविणारा ठरला। गेल्या काही वर्षांपासून भीम जयंतीचा उत्साह सर्वत्र लय भारी अशा स्वरूपातच चर्चिला जातो। भीम जयंतीची रथयात्रा न काढता स्थानिक पातळीवर भीमनगर प्रवेशद्वारासमोरच भीम जयंती भव्य स्वरूपात साजरा करण्याचा पायंडा माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट, युवा नेते धनराज शिरसाट, नगरसेविका पूनम शिरसाट आणि भीम जयंती उत्सव समितीने पाडला आहे। भीमनगर प्रवेशद्वार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यांवर अत्यंत आकर्षक अशी फुलांची सजावट व विद्युत रोषणाई केली जाते। मोती नाल्यापासून तर यशवंत नगरपर्यंत रस्त्याच्या दुभाजकांवर लाइटिंग टाकली जाते, त्यामुळे हा परिसर रात्रीच्या वेळी प्रचंड उजळून दिसतो। त्याचबरोबर जयंतीनिमित्त रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावण्यात आलेले भीम जयंतीचे शुभेच्छा बॅनर्स झळकत असतात। भीमनगर प्रवेशद्वारासमोरच डीजे लावला जातो। डीजेचं स्वरूप अवाढव्य असं असतं आणि त्याच्या गाण्यांच्या तालावर डोळे दिपविणारी विद्युत रोषणाई केली जाते। हा दिमागदार सोहळा आता फक्त भीमनगरपुरता मर्यादित राहिलेला नाही। साक्री रोड परिसरासह शहरातील विविध भागांमधील भीम अनुयायी या उत्सवाला डोळ्यात साठविण्यासाठी हजारोंच्या संख्येनं येत असतात। यावर्षी देखील भीम जयंतीचा उत्सव पाहण्यासाठी प्रचंड गर्दी दिसून आली। सर्वांच्या तोंडी भीमनगरच्या जयंती उत्सवाचीच सर्वत्र चर्चा होती। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। दक्ष पत्रकार संघातर्फे सालाबादाप्रमाणे धुळे शहरातील शिवतीर्थ चौक परिसरात भव्य दिव्य केक कापून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यात आली। या निमित्ताने 135 किलोचा केक बनविण्यात आला होता। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता धर्मेंद्र धालटे, ज्युनियर सनी देवल रंजना ढिवरे, दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बागुल, बसपा नाशिक प्रभारी राज चव्हाण यांच्या हस्ते केक कापून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। यानिमित्त पंडित घनश्याम थोरात यांच्या भीमगीत गायनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता। गदर फेम ज्युनियर सनी देवल
यांची उपस्थिती या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरली. कार्यक्रमात विधवा परित्यक्ता महिलांना शिलाई मशीन तसेच दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रशेखर पाटील, पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष मनोज गर्दे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाला भीम अनुयायींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. यहाँ पर आए हुए तमाम दर्शकों को जिन्हें सनी देओल जाहिद खान का प्यार भरा नमस्कार, सलाम और जोरदार तालियों का आशीर्वाद। और एक चीज बोलूंगा, अंधश्रद्धेचा कलंक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेनं मिटवला गेला आणि म्हणून या देशातला हॅपी बर्थडे जगी भीमरा, जगी भीमरा, तीर जना उठना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आगमन होतं. निसर्ग आपले चूक भरून काढत असते. 1890ला महात्मा ज्योतिरावजी फुले आम्हाला सोडून जातात आणि निसर्गाला लक्षात येतं आणि म्हणून 1891 अतिशय नित्य नियमाने करत असतात. त्यामुळे आणि हा जो काही ऑर्केस्ट्रा आपण बघतोय, हा जो काही वाद्यवृंद बघतोय आमचे, आणि बापूसाहेबांचा मी या निमित्त आमचे जे काही अध्यक्ष आहेत मनोज गर्दे यांना मी विनंती करतो, मोहन मोरे सर आपण यायचे, बापूसाहेब आपण असेच कार्यरत राहा, असेच आपण हिरे निवडत राहा आणि लोकांना मदत करत राहा, हीच मी डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याकडून पुन्हा एकदा अपेक्षा करतो. धन्यवाद. या जगामध्ये आपलं पहिलं पाऊल टाकलं आणि ज्यावेळेस भारतीच्या धर्तीवरती डॉक्टर बाबासाहेब यांचं पाऊल पडलं, या भारत देशाला लागलेला अभ्यासाचा कलंक, या भारत देशाला लागलेला अंधश्रद्धेचा कलंक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेनं मिटवला गेला आणि म्हणून या देशातला हॅपी बर्थडे. जगी भीमरा, जगी भीमरा, तीर जना उठना,
चूक भरून काढत असते. 1890ला महात्मा ज्योतिरावजी फुले आम्हाला सोडून जातात आणि निसर्गाला लक्षात येतं आणि म्हणून 1891ला 14 मेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म या देशामध्ये होतो. म्हणून सर्वांना मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या स्वर्गीय द्वारकामाई उत्तमराव गर्दे सभागृहात 14 एप्रिल रोजी अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. पत्रकार संघ पदाधिकारी, कोअर कमिटी आणि पत्रकार बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केलं. यावेळी माजी अध्यक्ष मिलिंद बैसाने, रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, ओम शर्मा, नूरखान पठाण, प्राध्यापक मोहन मोरे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिव सचिन बागुल, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट, तुषार बापणा, सुभाष शिंदे, राकेश गाळणकर, दिग्विजन गाळणकर, शरद वेंदे, पुरुषोत्तम गरुड, दीपक वाघ, पंकज पाटील, सुभाष वाघ आदी उपस्थित होते. संविधानाच्या राज्यात जगत असताना आपल्याला पावलोपावली संविधानाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये काय काय लिहून ठेवलं आहे, कुणाकुणासाठी संविधान उपयोगाचं आहे आणि कोण कोण या संविधानाचा लाभ घेऊ शकतो, अशा प्रकारचा जो काही प्रत्येक आपण पदोपदी होतो, म्हणजे अगदी विद्यार्थ्यापासून शिक्षक असतील, ग्राहक असेल, म्हणजे सामान्य माणूस असेल, कामगार असेल, महिला जगत असेल, अशा सगळ्यांसाठी या संविधानाने भरपूर काय दिलेलं आहे. तरी देखील आपण आजही या संविधानाचा अभ्यास करायला तयार नाही आहोत. आजही आपण या संविधानाकडे वळून बघायला तयार नाही आहोत. आजही आपण अनेक बंधुबाबांच्या नादी लागून आपण त्यांचे सल्ले घेतो. पण संविधानाने आपल्याला काय हक्क दिले आहेत, काय अधिकार दिले आहेत, हे जर आपण जाणून घेतले तर आपल्याला मागे होऊन बघण्याची गरज पडणार नाही. अशा प्रकारचे संविधान बाबासाहेबांनी या भारताला अर्पण केलं आहे आणि याच संविधानाचा जो काही अभ्यास आहे संपूर्ण जगामध्ये आता सुरू आहे आणि अशा प्रकारचं संविधान आपल्या देशात कसं लागू करता येईल अशा प्रकारचे प्रयत्न संपूर्ण जगामध्ये सुरू झालेले आहेत. आज अतिशय संपूर्ण जगामध्ये युद्धजन्य वातावरण असताना भारताची जी काही प्रतिमा ती प्रतिमा संपूर्ण जगासमोर गेली आहे आणि एकंदरीतच सगळ्यांचं म्हणणं असं आहे की युद्ध नको पण आम्हाला बुद्ध हवा आहे. अशा प्रकारचा जो संदेश आहे तो संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो. सर्वांना सप्रेम जय भीम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघामध्ये संपूर्ण पत्रकार बांधवांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केलेलं आहे. आज समता, बंधुता आणि एकता या मूल्यांची आज आठवण करून देण्याचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या एका समाजाचे नव्हते, ते सर्वांचे होते. आपण आज जे काही इथे उभे आहोत ते फक्त डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे उभे आहोत. माणसाची जाणीव करून देण्याचा आजचा दिवस आहे आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संदेश देऊन गेले त्याचं आज स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात आज या डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा आज खऱ्या अर्थाने जागर करण्याचा आज कार्यक्रम पार पडला. तर तमाम धुळे जिल्ह्यातील पत्रकार बांधवांसह सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील सर्व घटकांना डॉक्टर बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त पुनश्च शुभेच्छा, सदिच्छा देतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सोमवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शहरातील काही मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांमध्ये रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सूरज भावसार, सुभाष सूर्यवंशी, संदीप चौधरी, अनिल चौधरी, शुभम रणधीर, विकास गोमसाळे आदींसह अन्य कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी सूरज भावसार व सुभाष सूर्यवंशी यांनी सांगितलं की शासनाच्या योजनेचा लाभ देण्याऐवजी काही डॉक्टरांकडून रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात आहेत.
काही प्रकरणांमध्ये आवश्यक औषधे व इंजेक्शन वेळेवर न देता रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याचेही आरोप त्यांनी केले. काही रुग्णांच्या मृत्यूमागे निष्काळजीपणा असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला. सिव्हिल हॉस्पिटल तसेच खाजगी रुग्णालयांमधील काही प्रकरणांचा उल्लेख करीत संबंधित डॉक्टरांनी रुग्णांकडून लाखो रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार अपेक्षित असताना प्रत्यक्ष रुग्णांकडून पैसे उकळले जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच CCTV फुटेज देण्यास टाळाटाळ, वैद्यकीय कागदपत्रांमधील विसंगती आणि उपचार प्रक्रियेत झालेल्या त्रुटींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. काही रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाल्याची उदाहरणे देखील यावेळी देण्यात आली. या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी डॉक्टरांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच संबंधित रुग्णालयांची मान्यता रद्द करावी अशी ठाम मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. गरीब रुग्णांची फसवणूक आणि शासनाच्या योजनांचा गैरवापर थांबविण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी असे आवाहन करीत कार्यकर्त्यांनी माध्यमांनी हा मुद्दा शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा असंही नमूद केलं. जुने विभाग प्रमुख तसे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांचा कट्टर समर्थक. 11 मार्च म्हणजे 1 महिन्यापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये बाजू मांडली होती की धुळे शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेमार्फत सर्व हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हे भ्रष्टाचार करत आहेत. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले योजना असून देखील पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांकडून पैशाची मागणी करत आहेत. त्यांना मी चेतावणीचा इशारा दिला होता की हे तुम्ही काम बंद करा, तुमचे कार्य प्रामाणिकपणे चालू द्या. परंतु त्यांना कोणतीही या गोष्टीचा फरक पडला नाही. त्या उलट पेशंट आणि नातेवाईकांकडून पैशाची मागणी करतायत केली आहे. याचे मी सगळे काही कागदपत्र व प्रूफ आता पत्रकार परिषद घेतली त्यात मांडलेले. भविष्यामध्ये या गोष्टीचा पाठपुरावा मी करणार आहे. स्थानिक प्रशासनाने यांच्यावर कारवाई केली नाही तर पुढच्या महिन्यात मी मुंबईला पत्रकार परिषद घेईल आणि तसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा रस्त्यावर उतरेल याची ग्वाही देतो आणि जनतेसाठी शिवसेना कायम कटिबद्ध राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यावर मनीष दादाचं नाही कळणार की सुशील नवसर हे काय आहे. म्हणूनच त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतोय की त्याच्यामुळे तरी सुशील नवसर हा कसा माणूस आहे हे पूर्ण धुळेकर जनतेला कळालं आहे. गेल्या 5 वर्षापासून मी सुशील नवसर यांच्या विरुद्ध लढतोय आणि पुन्हा एकदा आता जे शतायू हॉस्पिटलमध्ये त्या बाईकडनं पुन्हा एकदा पैशाची मागणी केलेली आहे. शतायू हॉस्पिटलमध्ये म्हणजे या डॉक्टरांचे कुठेही आजपर्यंत म्हणजे तो ऐकायला तयार नाही. आणि याच्यावर आता सांगायचं म्हटलं तर आमचे धुळे शहराचे आमदार ते ज्यावेळेस निवडून आले होते त्यावेळेस म्हटले होते की धुळेकर जनतेचा आमदार नसून मी धुळेकर जनतेचा एक सालदार आहे. मग आता सालदारांचा एकच प्रश्न आहे, तुम्ही गोरगरीब जनतेचे सालदार आहात का या उच्च शिक्षिताचे सालदार आहात? हा माझा आमदार साहेबांना एक प्रश्न आहे. आमदार साहेबांना आतापर्यंत 4 ते 5 निवेदन पत्र दिले, खासदारांना मी दिले. लोकसभेत जो धुळे शहरात चाललेला आहे आरोग्याचा हा सगळ्यात गंभीर प्रश्न लोकसभेत उपस्थित करा. त्याच्यानंतर आमदार साहेबांनाही दिला आहे पत्र 3 ते 5 वेळा दिले. पालकमंत्र्यांनाही दिला आहे. पालकमंत्र्यांचं शासनाचं GR जाऊन पत्र दिलंय तरी सुद्धा हे कुठल्याही प्रकारची दाखल घेत नाहीये. दखल न घेण्याचं मागचं कारण काय, जनतेने काय समजावे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.